लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक रोड परिसरात धक्कादायक प्रकार समोर आलाय। जय भवानी रोडवरील बेकरीमध्ये मॅनेजरवर गोळीबार करत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय, मात्र संबंधित तरुण या हल्ल्यातून थोडक्यात बचावलाय। मिळालेल्या माहितीनुसार श्री संत सावतामाळी बेकरी अँड स्वीट्स येथे रात्री 9:30च्या सुमारास एक अज्ञात इसम दुचाकीवरून आला। तोंडाला रुमाल बांधलेल्या या हल्लेखोरानं बेकरीचे मॅनेजर मंजूर सय्यद यांच्या कानाजवळ बंदूक लावत त्यांच्यावर गोळी झाडली आहे, मात्र सय्यद यांनी प्रसंगावधान राखत हल्ला चुकवलाय। लाईट गेलेली होती, 9:30चा टाईम होता। लाईट गेली आणि आम्ही मोबाईलचे लाईट लावले। मोबाईलचे दोन्ही आम्ही नितीन शेटणी मी दोघांनी लाईट लावले मोबाईलचे। आणि एक व्यक्ती आला, डायरेक्ट माझ्या कम्प्युटर पिस्तूल ठेवून डायरेक्ट फायर केला त्यांनी। आम्हाला वाटलं काय फटाक्याचा आवाज आला काय। मी जेव्हा बघितलं ना तर तो एकदम मोठमोठे डोळे करून मला बघा, तोंड पूर्ण झाकलेलं होतं, हेल्मेट घातलेलं होतं आणि पूर्ण तोंड झाकलेलं होतं त्यांनी। मला डायरेक्ट मी त्याला बघून हसू राहिलो, काय क्या मला ओळखीचं नाही काही नाही। मग माझ्या शेटने डायरेक्ट आवाज दिला, धर लग पडायला लागला तो। मग नंतर 5 मिनिटानंतर लाईट आली तर डायरेक्ट काउंटरवर गोळी पडलेली। तेव्हा माझी घबराट आली आणि माझं अजून कान एकदम सुंदर काही समजून राहिलं। घटनेनंतर हल्लेखोर अंधार आणि पावसाचा फायदा घेत घटनास्थळावरून फरार झालाय। माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले, तर परिसरातील CCTV फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जातोय। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय, तर पोलीस पुढील तपास करत आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।